हे फॅक्ट्स नाही तर हे लक्षात कसं ठेवायचं याच्या ट्रिक्स मी आज शेअर करणार आहे. तर चला बघूया. सर्वात पहिले आहे सर्वाधिक लोकसंख्येची राज्य. तर बघा, एक स्टोरी लक्षात ठेवायची आहे की उत्तर प्रदेश म्हणजे यूपीमध्ये भरपूर लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणून सगळी लोक जी आहेत ती मुंबईमध्ये शिफ्ट झालेत. मुंबई कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून यूपीची लोकं आले महाराष्ट्रामध्ये. आता इतकंच होत नाही तर बिहारची लोकंसुद्धा महाराष्ट्रामध्ये आली. ठीक आहे, 3rd नंबरला बिहार आलं. आता एवढं होत नाही म्हणून काय, पश्चिमेकडून बंगालची लोकंसुद्धा सगळी महाराष्ट्रामध्ये आली. 4थ्या नंबर कुठून आली? पश्चिमेवरून, म्हणजे बंगालमधून आली. 4थ्या नंबरला वेस्ट बंगाल. आता मुंबई कुठे आहे? कोस्टल एरिया, म्हणजे किनारीचा प्रदेश आहे, म्हणून आंध्र प्रदेशची लोकंसुद्धा किनारी भागातली आपल्या महाराष्ट्रामध्ये आली. कारण त्यांना असं वाटलं की बापरे, आता आमच्याकडे पॉप्युलेशन झाल्याचं असतं, आपण इथे महाराष्ट्रात जाऊया. सो कळलं का, उत्तरेकडची लोकं महाराष्ट्रात आली. नंतर 3ऱ्या नंबरला बिहारची लोकं महाराष्ट्रात आली. मग कुठले आहेत? वेस्ट बंगालची लोकं आलेली आहेत. आणि 5व्याला कोस्टल एरिया म्हणजे आंध्र प्रदेशची लोकं आलेली आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे सर्वात कमी लोकसंख्येची राज्य. तर बघा, या राज्यांमध्ये आहे ना, ही सगळी नॉर्थ ईस्टची आहेत. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. पहिलं आहे सिक्कीम. बघा, सिक्का घेऊन राम आणि अरुण गोव्याला लँड झाले. सिक्का घेऊन राम आणि अरुण गोव्याला लँड झाले. ठीक आहे, सिक्का म्हणजे सिक्कीम, राम म्हणजे मिझोराम, अरुण म्हणजे अरुणाचल, गोवा म्हणजे गोवा आणि लँड मीन्स नागालँड. नंतर आहे सर्वाधिक साक्षरता. ठीक आहे, तर बघा, ही सगळी राज्य असतात ना, ती साक्षर का आहेत? कॉज त्यांचे छान प्रिन्सिपल्स आहेत, ते तत्ववादी आहेत, त्यांच्याकडे स्वच्छता आहे, हेल्पफुल नेचर आहे. ओके, ही झाली बॅक स्टोरी. आता ट्रिकवर येऊया. बघा, ट्रिक काय आहे की केर काढून राम गोव्याला 3 पुऱ्या घेऊन गेला हेमासाठी. केर म्हणजेच केरळ. कचरा काढून राम कुठे गेलेला आहे? गोव्याला गेलेला आहे. 3 पुऱ्या म्हणजे स्त्री, त्रिपुऱ्या. ठीक आहे, 3 पुऱ्या घेऊन कुठे गेल्या आहे? हेमासाठी. हेमा म्हणजेच हिमाचल, हेमा म्हणजेच हिमाचल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जनगणनेच्या व्हिडिओच्या ट्रिक्स बघणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.